महादेव बेटिंग ॲपचं बीड कनेक्शन। बीड मध्ये झाला 9 अब्जांचा घोटाळा। परळीच्या आकाचा नवा पॅटर्न। अब्जावधी रुपयामध्ये घोटाळा हा महादेव ॲपच्या माध्यमातून बीड जिल्ह्यामध्ये झालेला आहे। ऐकलत, भाजप आमदार सुरेश धस यांनी बीड जिल्ह्यात महादेव ॲपच्या माध्यमातून अब्जावधी रुपयांचा घोटाळा झाल्याचं सांगत आरोपांची राळ उडून दिली आहे। याआधी कायदा सुव्यवस्था, त्यानंतर बोगस पीक विमा घोटाळा यावरून भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडेंविरोधात मोर्चा उघडलाय। त्यातच आता बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेत धस यांनी पुन्हा एकदा मोठा गौप्यस्फोट केलाय। माझ्या मतदारसंघातलं एक टोकाचं गाव आहे टेंभुर्णी। या टेंभुर्णी गावाच्या तिथं एकाच व्यक्तीच्या नावावर गोविंदजी 9 अब्ज रुपयाचं ट्रान्झॅक्शन झालंय। 9 अब्ज। आता तुम्ही म्हणता 100 कोटीच्या वरती घोटाळा झाला तर ईडीची चौकशी लागली पाहिजे। तर 9 अब्ज रुपयाचं जर ट्रान्झॅक्शन एका सिंगल पर्सन वरती झाला असेल बीड जिल्ह्यामध्ये, तर याच्यावरती कोणत्या यंत्रणेने हे तपासलं पाहिजे, हे तुमचं उत्तर तुम्हीच द्या। म्हणजे अब्जावधी रुपयामध्ये घोटाळा हा महादेव ॲपच्या माध्यमातून बीड जिल्ह्यामध्ये झालेला आहे आणि त्याच्यावरती चांगले काम करणारे अधिकारी बाहेर काढले गेले आणि जे निष्क्रिय अधिकारी आहेत आणि आम्ही सांगू तेच करू आणि मग त्यांनी एवढ्या मोठ्या या घटनेमधल्या आरोपींचे जामीन करून देणे, त्यांना सहकार्य करणं, काही आरोपींची आणि त्याची लिंक मलेशियापर्यंत जाते थेट। की मी आज माझं लेखी पत्र दिलंय, बीड जिल्ह्यातील पोलीस दलाच्या पोलिसांची यादी मला द्या। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निरघृण हत्येनंतर सुरेश धस चांगलेच आक्रमक झाले, तर त्यांनी बीड मधील गुन्हेगारी मागे आका असल्याचा आरोप केलाय। इतकंच नाही तर धस यांनी बीडच्या आकाच्या गैरव्यवहारांची यादीच वाचून दाखवली आहे। बीड मधील आकाच्या बगलबच्च्यांकडून 1400 एकर जमिनीवर ताबा मिळवण्यात आलाय। शिरसाळा गावात गायरान जमिनीवरील 600 पैकी 300 वीटभट्ट्या अनधिकृत आहेत। वीटभट्ट्या आकाच्या कार्यकर्त्यांचा असल्याचा धस यांचा दावा आहे। आकाचे कार्यकर्ते दुसऱ्यांच्या 40 ते 50 एकरावर मुरुम टाकतात। आकाच्या कार्यकर्त्यांनी बोगदा बुजवला। बीड जिल्ह्यात गँग्स ऑफ वासेपूर सक्रिय असल्याचा देखील आरोप केलाय। तसंच बीड मधील आर्थिक गैरव्यवहारांची ईडी मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। सुरेश धस हे धनंजय मुंडेंवर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे आरोप करतायत। इतकंच नाही तर सुरेश धस धनंजय मुंडेंच्या खासगी जीवनावर देखील बोलू लागलेत। त्यामुळे मस्साजोग प्रकरणाचा वापर वैयक्तिक राजकारणासाठी सुरू आहे का, अशीही चर्चा राज्यात रंगतीये। रिपोर्ट साम टीव्ही न्यूज।